आज आपल्याला कितीचा चुना बसला आणि आज आपण कुठे जातो पहा मग तुम्ही पण पहिलेपासून. तर काय म्हणता पोट्टे, आज जायचं होतं आपल्याला नागपूरला. आपली ढुंगण वरच करून ह्या दोघांना दाखवून देतो म्हटलं. यांनी ते बैताळांनी हसत होते. थांबवलं मग चौकीवर. आपला गाडी नंबर देणं हे आता इलेक्शन पर्यंत आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. ते पूर्ण करून आम्ही पोहोचलो पार्सुनीच्या शिवाजी चौक. आपल्याकडे 350चा बजेट होता म्हणून पेट्रोल पंपवर गाडी आणली. रजत काका आपल्याला पैशाची गरमी दाखवत होता. फरक फक्त एवढाच होता, त्याच्याकडे होते 350 रुपये आणि माझ्याकडे होते 30 रुपये. पार्सुनी पासून आम्ही 10 किलोमीटर समोर आलो तरी याच्या सोबत गाणे लावणं झाले नाही. हे दोघं समोर बसले होते म्हणून मस्त एकामेकासोबत गोष्टी करत होते. मी बैताळा आणि मागे बसलो होतो. मग आम्ही पोहोचलो नागपूर मध्ये. आलो मग डीमार्ट मध्ये. गाडी पार्किंग मध्ये लावून लिफ्ट मध्ये रजत काका नाचायला लागला. मग तुमच्या पण भावानं 2-3 फेर मारून घेतले. 2-3 सामान घेतले आणि शाडीची बास्केट माझ्या हातात दिली. लहानवाली कार दिसली म्हणून तिले पण चालून घेतली. थोडसा सामान घेऊन आम्ही आलो काउंटरवर. आज रजत काकानं आपल्याला स्वतःले 1800 रुपयाचा चुना लावून घेतला. कार पार्किंग मध्ये येडेचेडी करून आम्ही पोहोचलो मुल्लाजी बिर्याणी वाल्यावर. हा दोघांना चिकन बिर्याणी खाल्ली आणि मी व्हेज बिर्याणी खाल्ली. तर आजच्यासाठी एवढंच. मी जातो आपल्या घराकडे. भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.